Today, let us see the another topic from magnetic materials, that is CRGO and HRGO silicon steel. HRGO, hot rolled grain oriented silicon steel. Similarly, CRGO, cold rolled grain oriented silicon steel. These are the material processed in मेकॅनिकल इंडस्ट्री. म्हणजे बेसिकली CRGO आणि HRGO ह्या दोन प्रोसेस आहेत. त्यांनी हे मॅग्नेटिक मटेरियल्स तयार करतात. दीज आर नॉट मटेरियल, कीप इन माइंड. CRGO HRGO इज नॉट मटेरियल, दीज आर द प्रोसेस. हे मेकॅनिकल प्रोसेस आहे ज्या प्रोसेसनी CRGO आणि HRGO तयार करतात. So are the process in metallurgy to manufacture steel required for different electrical machines like core of the transformer, core of the machine, etc. So CRGO, HRGO are the process. त्या प्रोसेस फॉर्म करून मेकॅनिकलमध्ये त्याच्यापासून आयन तयार करतात. दे आर यूज फॉर द डिफरंट कोर ऑफ द डिफरंट इलेक्ट्रिकल मशीन्स लाईक द कोर ऑफ द ट्रान्सफॉर्मर. These are not material as such, they are processed material. The addition of silicon, why it is called silicon steel? The addition of silicon in iron in right proportions with the help of certain manufacturing process significantly improves the magnetic and electrical properties of iron. म्हणजे सिलिकॉन स्टील कुणाला म्हणायचं? तो स्टील असेल और व्हॉट वी कॅन से आयन, त्याच्यामध्ये सिलिकॉन ॲडिशन करायची. 3 ते 6% जनरली सिलिकॉन ॲड केलं जातं. कशासाठी? टू इम्प्रूव्ह सर्टन द प्रॉपर्टीज ऑफ द आयन. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी? मॅग्नेटिक ॲज वेल ॲज इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, लाईक इन्क्रीज इन रेजिस्टिव्हिटी ऑफ आयन. आयनची रेजिस्टिव्हिटी वाढल्यामुळं काय होतं? डिक्रीज इन एडी करंट लॉसेस. कसं होतं एडी करंट लॉसेस काय? तुम्ही यू कॅन लर्न इन ट्रान्सफॉर्मर. सो बाय इन्क्रीजिंग द रेजिस्टिव्हिटी देर इज अ डिक्रीज इन आयन लॉसेस, स्पेशली एडी करंट लॉसेस. सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट इन मॅग्नेटिक परमिएबिलिटी. म्हणजे ह्याच्यामुळं नॉर्मल आयन घेतला किंवा सिलिकॉन स्टील आयन घेतला, ह्याच्यामध्ये इन केस ऑफ सिलिकॉन स्टील त्याची मॅग्नेटिक परमिएबिलिटी फार जास्त असते इफ यू कम्पेअर विथ normal iron. So by addition of silicon we can increase the permeability of iron. Reduction in magnetostriction. आपण बघितलं की जेव्हा आयन वेन यू केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यामुळं काय होतं? देर इज अ चेंजेस इन द डायमेन्शन ऑफ दॅट मटेरियल. त्याला म्हणायचं मॅग्नेटोस्ट्रिक्शन. दॅट प्रोड्युसेस द नॉईज. ह्याच्यामुळं काय होतं? सिलिकॉन स्टीलमुळं दॅट डिक्रीजेस द मॅग्नेटोस्ट्रिक्शन, हेन्स कॉल्ड सिलिकॉन स्टील. सिलिकॉन स्टील कुणाला बनायचं कळालं? हे नॉर्मल स्टील असेल त्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ सिलिकॉन 3 ते 6% ॲडिशन असेल, त्याच्यामुळं काय होणार दॅट इम्प्रूव्स द प्रॉपर्टीज ऑफ दिस मॅग्नेटिक मटेरियल अँड दीज आर द डिफरंट प्रॉपर्टीज. The following table shows certain electrical and magnetic behaviors of iron changes on addition of silicon. सिलिकॉन ॲड केल्यानंतर काय होतं बघू. नाउ इफ यू कम्पेअर द टू मटेरियल, पहिलं मटेरियल आहे द नॉर्मल आयन, त्याला आपण म्हणायचं कमर्शियल आयन, आणि दुसरं आहे सिलिकॉन आयन. पहिल्या आयनमध्ये 99.95% हे प्युअर आयन असेल, आणि दुसरं बघितलं सिलिकॉन आयन, त्याच्यामध्ये इथं 99 झालं, सॉरी, दॅट शुड बी 97 आयन, दॅट इज Fe, and 3% सिलिकॉन. म्हणजे वी ॲडिशन ऑफ 3% सिलिकॉन and there is a 97% iron. आणि पहिला जो आहे तो कमर्शियल आयन, दॅट इज प्युअर आयन. now if you compare these two material, इनिशियल रिलेटिव्ह परमिएबिलिटी, जो नॉर्मल आयनची परमिएबिलिटी किती आहे? 150 आहे, आणि सिलिकॉन स्टीलची परमिएबिलिटी किती वाढलेली आहे? 1100. वी कॅन कम्पेअर हिअर. फक्त ॲडिशन ऑफ 3% सिलिकॉन वी कॅन इन्क्रीज द परमिएबिलिटी फ्रॉम 150 to 1100.
सॅच्युरेशन फ्लक्स डेन्सिटी म्हणजे फ्लक्स डेन्सिटी देर इज स्लाइटली ड्रॉप इन फ्लक्स डेन्सिटी. मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी नॉर्मल आयनमध्ये 2.14 टेस्ला आहे आणि इन केस ऑफ सिलिकॉन्स रेट इज 2.0. सो देर इज अ स्लाइट डिक्रीज इन फ्लक्स डेन्सिटी बट देर इज अ लार्ज इन्क्रीज इन रिलेटिव्ह परमिएबिलिटी. नाव लॉस हिस्टेरिसिस लॉस दिला इथं, एडी करंट नाही दिला, हिस्टेरिसिस लॉस दिलेला आहे. हिस्टेरिसिस लॉस पर सायकल वेन यू अप्लाय द AC करंट तर पर सायकलला किती लॉस होईल and that is given joules per meter cube of the material. जर मटेरियलचा 1 मीटर क्यूबचा मटेरियल घेतला त्याच्यामध्ये किती जूलचा लॉस होईल. जर नॉर्मल आयर्न असेल त्याच्यामध्ये 270 जूल्स पर मीटर क्यूब आणि तेच जर सिलिकॉन स्टील असेल तर इज ओनली 40 जूल्स पर मीटर क्यूब. सो यू कॅन सी हिअर द रिडक्शन इन हिस्टेरिसिस लॉसेस ड्यू टू ॲडिशन ऑफ सिलिकॉन. नाव इन्क्रीज इन रेजिस्टिव्हिटी वी कॅन सी हिअर. पहिल्यामध्ये 1 × 10⁻⁷ ओहम मीटर रेजिस्टिव्हिटी आहे नॉर्मल आयर्नची. बाय ॲडिशन ऑफ ओनली 3% सिलिकॉन रेजिस्टिव्हिटी किती वाढलेली आहे 5 टाइम्स, अप्रॉक्सिमेटली 5 टाइम्स, 4.7 × 10⁻⁷ ओहम मीटर. So these are the important tables that shows the addition of silicon in normal iron. So that increases the electrical and magnetic property. That's why we are considering silicon steel. म्हणजे नॉर्मल आयर्न न घेता आपण जनरली सिलिकॉन आयर्न वापरतो, सिलिकॉन स्टील वापरतो. The basic difference between these two types of steel is one of process. CRGO म्हणजे CRGO आणि HRGO दोघांमध्ये काय फरक आहे. Only there is a difference of one process. As the name suggests, the hot rolling refers to metallurgical processing of manufacturing steel done with heat. हॉट लक्षात आलं की हॉट म्हणजे गरम. सो हॉट रोलिंग गरम करायचं. आपण बघितलं लोहाराकडे, लोहार काय करतात आयनला गरम करतात आणि प्रोसेस करतात. सिमिलरली दॅट इज हॉट रोलिंग. हॉट रोलिंग रेफर्स टू मेटॅलॉजिकल प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंग स्टील डन विथ हॉट म्हणजे स्टीलला गरम करायचं आणि त्याला प्रोसेस करायचं. दॅट इज डन when material is in hot condition, red hot condition. Cold rolling refers to process done at or near room temperature when material is in cold condition. म्हणजे कोल्डला जेव्हा मटेरियल थंड असेल त्यावेळेस त्याच्यावर प्रोसेस करायचं किंवा मटेरियल रेड हॉट असेल त्यावर प्रोसेस करायचं. दॅट्स वाय देर इज अ हॉट रोलिंग अँड कोल्ड रोलिंग. Although these techniques affects overall performance and application. फक्त थंड आणि गरम जरी केलं तर there is a large difference between the properties of the materials. They should not be confused with formal specification and grades of steel. म्हणजे CRGO and HRGO नॉट कन्सर्न विथ द स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियल. मटेरियल कसं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे का वाईट क्वालिटीचं आहे काय किंवा त्याचं स्पेसिफिकेशन काय, दॅट इज नॉट विथ CRGO HRGO. HRGO आणि CRGO म्हणजे सेम मटेरियल असू शकेल बट द प्रोसेस इज डिफरंट. एक गरम असताना करायचं, एक थंड असताना करायचं. सेम मटेरियल असेल, मटेरियल मे बी सेम, दॅट इज नॉट कन्फ्यूज विथ स्पेसिफिकेशन गेट्स ऑफ स्टील. सो दिस इज ओनली अ प्रोसेस. Steels of different grades and specification can be either hot rolled or cold rolled. म्हणजे दोन्ही जरी स्टील घेतला किंवा चांगल्या क्वालिटीचा स्टील घेतला तो हॉट रोल्ड असेल किंवा कोल्ड रोल असेल किंवा कमी क्वालिटीचा घेतला तो सुद्धा हॉट किंवा कोल्ड रोल असेल. सो दिस इज नॉट कन्सर्न विथ द स्पेसिफिकेशन्स अँड ग्रेड्स ऑफ द स्टील. दिस इज जस्ट अ प्रोसेस. नाउ लेट सी फर्स्ट द हॉट रोल्ड स्टील. Hot rolled steel has been roll pressed at high temperature. It is from 850 to 1200 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे आयर्न असेल त्याला गरम करायचं, गरम करून त्याला पाहिजे त्या आकारामध्ये प्रेस करायचं आणि त्याचं टेम्परेचर हे अराऊंड 850 ते 1200 डिग्री सेंटीग्रेड असतं. दिस मेक्स दॅट स्टील इझियर टू फॉर्म. म्हणजे ह्या गरम असताना रेड हॉट कंडिशन असताना वी कॅन फॉर्म द डिफरंट शेप्स ऑफ द आयर्न अँड ऑल्सो रिझल्ट इन द प्रॉडक्ट दॅट आर इझियर टू वर्क विथ. आपण बघितलं गरम असताना इट इज व्हेरी इझी टू वर्क दॅट आयर्न. टू प्रोसेस हॉट रोल्ड स्टील मॅन्युफॅक्चर स्टार्ट विथ ए लार्ज रेक्टँग्युलर स्लॅब. मोठा आयर्नचा स्लॅब असेल. द स्लॅब गेट्स हिटेड, त्याला पहिल्यांदा गरम केलं जातं अँड सेंड फॉर प्री प्रोसेसिंग. म्हणजे काही जर प्री प्रोसेसिंग असेल ते प्री प्रोसेसिंग केलं जातं. वेर इट इज फ्लॅटन इन टू लार्ज रोल. त्याला गरम करून एक अशा फ्लॅट रोलमध्ये तयार केलं जातं. From there, it is kept at high temperature
and the glowing white hot steel is run through series of compression roller. जसं आपण ऊसाच्या चरख्या असतात त्याच्यामध्ये ऊस पास करतो आणि दे आर प्रेस्ड, त्यातून हे काढलं जातं, रस काढला जातो. त्याचप्रमाणे इथं मोठे मोठे असे कॉम्प्रेशनचे रोलर असतात, त्यातून हे गरम केलेला जो स्टील आहे दे आर पास्ड सो दॅट वी कॅन ऑब्टेन द डिझायर्ड शेप ऑफ द स्टील. And the glowing white hot steel is run through a series of compression rollers, press केलं जातं compression rollers, to achieve its finished dimension in the desired form. म्हणजे कॉम्प्रेशन रोलर असतात ऊसाच्या घाण्यासारखे आणि त्याच्यामधून हे गरम केलेलं स्टील पास केलं जातं आणि त्याला प्रेस करून ऑप्टेन द डिझायर्ड शेप रिक्वायर्ड डायमेन्शन्स. स्टील श्रिंक्स स्लाइटली ॲज इट कूल्स. जसं कुठलंही स्टील घेतलं किंवा आयर्न घेतलं, ते पाण्यात टाकलं, गरम करून पाण्यात टाकलं तर काय होतं, इट चेंजेस द डायमेन्शन असे कॉम्प्रेस होतात, कमी होतात, दॅट इज स्ट्रिंग्स. बिकॉज हॉट रोल्ड स्टील इज कूल्ड आफ्टर प्रोसेसिंग, देर इज अ लेस कंट्रोल ओव्हर इट्स फायनल शेप. म्हणजे आयर्न गरम केलं आणि नंतर त्याला थंड केलं की देर इज अ चेंज इन शेप. सो त्याच्या ह्या शेपवर आपल्याला काही कंट्रोल असत नाही. देर मे बी चेंज इन द डायमेन्शन ऑफ द मटेरियल. सो देर इज लेस कंट्रोल ओव्हर इट्स फायनल शेप, मेकिंग इट लेस सुटेबल फॉर प्रिसिजन ॲप्लिकेशन. हॉट रोलिंग करताना देर मे बी चेंज इन द डायमेन्शन, एक्झॅक्ट डायमेन्शन ठेवता येत नाही. सो इट इज लेस सुटेबल फॉर प्रिसिजन ॲप्लिकेशन. फॉर आपल्याला बारक्या एममध्ये बघायचं असेल किंवा फार प्रिसाईज काम करायचं असेल, ॲट दॅट टाईम दिस प्रोसेस इज नॉट प्रिफर्ड. हॉट रोल्ड स्टील इज ऑफन यूज्ड वेन मायन्युटली स्पेसिफिक डायमेन्शन आरंट इम्पॉर्टंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला रेल्वेचा रोल तयार करायचा असेल किंवा काही जाड प्लेट्स तयार करायचे असतील, त्याच्यामध्ये डायमेन्शन आर नॉट इम्पॉर्टंट, दर इज स्लाईट चेंज इन द डायमेन्शन दॅट इज ॲक्सेप्टेबल. अशा वेळेस हॉट रोल्ड यूज करायचं. In railroad tracks, the construction projects, the channels, the girders, for example, म्हणजे चॅनल तयार करणे असतील किंवा रेलचे ट्रॅक तयार करायचे असेल, ॲट दॅट टाईम स्लाईट चेंज द डायमेन्शन डझंट मॅटर. ॲट दॅट टाईम वी कॅन यूज द हॉट रोल्ड प्रोसेस. हॉट रोल्ड स्टील कॅन बी ऑफन बी आयडेंटिफाय बाय द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक. कसं ओळखायचं हॉट रोल्ड आहे की कोल्ड आहे? पहिलं, स्केल्ड सरफेसेस, म्हणजे सरफेसेस पुअर असेल, फिनिश नसेल, बारीक बारीक चकत्या निघाल्या असतील, दॅट इज कॉल्ड अ स्केल्ड सरफेस. दॅट इज पीलिंग और फ्लेकिंग ऑफ द सरफेस और पॅचेस, नॉट स्मूथ सरफेस. द रेमिनंट्स ऑफ कुलिंग फ्रॉम एक्स्ट्रीम टेम्परेचर लाईक ॲश एटसेट्रा. म्हणजे हे गरम केल्यानंतर, थंड केल्यानंतर काय होतं, देर इज अ प्रोडक्शन ऑफ सम अदर मटेरियल्स, सम रिमेनंट इज देअर लाईक ॲश. सो वी कॅन सी हिअर हे गरम करून थंड केलेलं आहे. दिस इज हॉट रोल्ड प्रोसेस. स्लाइटली राउंडेड एजेस अँड कॉर्नर्स फॉर बार्स अँड प्लेट प्रॉडक्ट्स ड्यू टू श्रिंकेज अँड लेस प्रिसाईज फिनिशिंग. हे गरम करून थंड केल्यामुळे काय होतं, देर मे बी चेंज इन द एजेस अँड द कॉर्नर्स हे शार्प नसतील किंवा त्याचे एजेससुद्धा शार्प नसतील. सो देर इज अ श्रिंकेज. कशामुळे श्रिंकेज म्हणजे आकसणे म्हणतो ना त्याप्रमाणे. सो देर इज अ श्रिंकेज ऑफ दिस डायमेन्शन ऑफ दी बार और द स्टील दॅट क्वेंच्ड इन टू द वॉटर. म्हणजे गरम करून पाण्यामध्ये घातल्यानंतर थंड केलं जातं, त्याच्यामुळं काय, दर इज अ चेंज इन द डायमेन्शन्स, चेंज इन द कॉर्नर्स, चेंज इन द एजेस. Slight distortion where cooling may leave slightly trapezoidal forms rather than perfectly square angles. And again, there is a distortion in the final product of the hot rolled iron. जेव्हा ते थंड पाण्यात टाकलं जातं की देर इज अ द परफेक्ट स्क्वेअर अपीस असेल तर देर विल नॉट बी चेंज इन सम अँगल्स. Hot rolled steel typically requires much less processing than कोल्ड रोल्ड स्टील.
म्हणजे जो हॉट रोल्ड प्रोसेस आहे त्याला कमी प्रोसेसिंग करावं लागतं ॲज कम्पेअर्ड विथ द कोल्ड रोल विच मेक इट लेस एक्सपेन्सिव्ह. म्हणजे कोल्ड रोल इज मोर एक्सपेन्सिव्ह ॲज कम्पेअर्ड विथ हॉट रोल्ड. हॉट रोल्ड हे स्वस्त असतं आणि कोल्ड रोल्ड हे महाग असतं. हॉट rolled steel is also allowed to cool at room temperature, so it will free from internal stresses that can arise during quenching. हॉट रोल जरी असेल तर ते थंड केलं जातं पाण्यात टाकून. स्ट्रेसेस दॅट कॅन अराइज ड्युरिंग क्वेंचिंग. Hot rolled steel is ideal where dimensional tolerances aren't as important as overall material strength. म्हणजे हॉट रोल केल्यानंतर त्याची नो डाऊट स्ट्रेंथ वाढते, बट ॲट दॅट टाईम दर मे बी मायन्यूट चेंजेस इन द डायमेन्शन ऑफ द स्टील. आणि मग कुठे यूज करायचं जिथं डायमेन्शन थोड्या बहुत चेंज झाल्या तरी काय हरकत नाही. अशा वेळेस वी कॅन यूज दी हॉट रोल्ड स्टील. फॉर एक्झाम्पल द ट्रॅक्स ऑफ द रेल्वे किंवा चॅनल करायचे असतील किंवा अँगल तयार करायचे असेल, ॲट दॅट टाईम दर इज स्लाईट चेंज इन द डायमेन्शन डझंट मॅटर. अँड वेअर सरफेस फिनिश इजंट ए इम्पॉर्टंट कन्सर्न. म्हणजे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे हॉट रोलचा जो सरफेस आहे तो स्मूथ नसतो. मग दॅट द टाईम स्मूथ सरफेस इज नॉट रिक्वायर्ड फॉर द रेल ट्रॅक किंवा चॅनल्स किंवा बार्स. Now, cold rolled steel. Cold rolled steel is essential hot rolled steel. हा सुद्धा कोल्ड रोल सुद्धा हॉट रोल्डच आहे. दॅट हॅज गॉन थ्रू मोर प्रोसेसिंग, बट दे आर गॉन थ्रू डिफरंट टाईप्स ऑफ प्रोसेस अदर दॅन द हॉट रोल्ड. म्हणजे कोल्ड रोल करताना सुद्धा हॉट रोल करतात, त्याच्यानंतर देर आर डिफरंट प्रोसेस ऑन द कोल्ड रोल. टू गेट कोल्ड रोल्ड स्टील मॅन्युफॅक्चर जनरली टेक कोल्ड डाऊन हॉट रोल्ड स्टील. म्हणजे पहिल्यांदा हॉट रोल करायचं, त्याला कूल करायचं आणि त्याच्यावर डिफरंट प्रोसेस करायचे. दॅट बिकम्स द कोल्ड रोल्ड स्टील. टेक कूल डाऊन हॉट रोल्ड स्टील अँड रोल इट. म्हणजे मोठ्या मोठ्या कॉम्प्रेशन ह्याच्यामध्ये त्याला रोल करायचं, सो दॅट वी गेट द डिझायर्ड शेप अँड डायमेन्शन ऑफ द स्टील. रोल इट मोर टू गेट मोर एक्झॅक्ट डायमेन्शन्स अँड बेटर सरफेस क्वालिटीज. म्हणजे मेन हे जर बघितलं लक्षात काय येईल की याच्यामध्ये डायमेन्शन कमीत कमी चेंज होतात आणि सरफेस क्वालिटी इज ऑल्सो व्हेरी गुड ॲज कम्पेअर्ड विथ हॉट डायमेन्शन. कोल्ड रोलमध्ये सरफेस एकदम क्लीन असेल, सॉफ्ट असेल, ॲज वेल ॲज दर इज अ लेस चेंजेस इन डायमेन्शन ऑफ द फायनल स्टील. So we can compare the cold rolled and hot rolled. But the term rolled is often used to describe a range of finishing process such as turning, grinding and polishing. म्हणजे इवन दो देर इज अ रोल्ड असेल बट देर आर डिफरंट प्रोसेस लाईक टर्निंग असेल किंवा ग्राइंडिंग असेल किंवा पॉलिशिंग असेल. each of which modified existing hot rolled stock into more refined product. ह्याच्यामुळे काय होतं की जो हॉट रोल्ड स्टील होता त्याला थंड केल्यानंतर वी कॅन परफॉर्म द डिफरंट प्रोसेस. त्याच्यामुळे होतं काय, वी ऑब्टेन ए रिफाईन प्रॉडक्ट. टेक्निकली कोल्ड रोल्ड अप्लाइज ओनली टू शीट दॅट अंडरगो कॉम्प्रेशन बिटवीन रोलर्स. जसं आपण बघितलं ऊस असतो आणि ऊस हा चरख्यामध्ये टाकल्यानंतर देर इज अ रोलर्स दॅट कॉम्प्रेस द शुगर केन. त्याचप्रमाणे हे जो स्टील असेल त्यालासुद्धा अशा रोलमधून पास केलं जातं आणि दे आर कॉम्प्रेस टू ऑब्टेन डिझायर्ड शेप. आणि जनरली कशासाठी यूज केलं जातं, जनरली द कोल्ड रोल अप्लाइज फॉर द शीट्स. म्हणजे पातळ पत्रे असतील. इट इज डन टू रिड्यूस द थिकनेस ऑफ द स्टील इन द रेंज ऑफ 0.1 mm to 2 mm विच कॅन नॉट बी अचीव्ड विथ हॉट रोलिंग. म्हणजे हॉट रोलिंगमध्ये बारीक एकदम थिन पत्रा तयार करता येत नाही, बट इट इज पॉसिबल इन केस ऑफ कोल्ड रोल. कोल्ड रोलमध्ये वी कॅन ऑब्टेन द थिकनेस ऑफ दॅट शीट, iron sheet, that is between from 0.1 mm to 2 mm, which is not possible in case of hot roll. So that is the main difference. जेव्हा आपल्याला थिन असा पत्रा तयार करायचा असेल, we can go for the cold roll. During this process, optimum magnetic characteristics are achieved in the direction of rolling. हा जो पत्रा असेल जेव्हा तो रोल होत असून, they forms
the 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 grains are oriented on that metal, म्हणजे लाईन तयार होतात त्या मटेरियल्सवर, and therefore the magnetic characteristics are improved. Optimum magnetic characteristics are achieved in the direction of rolling. ज्या डायरेक्शनने रोल होतं त्याच्यामध्ये ग्रेन्स तयार होतात, दॅट इम्प्रूव्स द मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स, which is in the direction of easy magnetization in the rolling direction. Cold rolled steel can often be identified by the following characteristics. आपण वर हॉट बघितलं ना, लेट अस सी द कोल्ड रोल कसं आयडेंटिफाय करता येईल. more finished surfaces with closer tolerances. इन केस ऑफ कोल्ड रोलमध्ये सरफेस एकदम स्मूथ असेल, गुळगुळीत असेल आणि त्याचे डायमेन्शनसुद्धा परफेक्ट असेल. देर इज अ व्हेरी स्लाइट चेंज इन द डायमेन्शन. आणि इन केस ऑफ हॉट रोल्ड सरफेससुद्धा पुअर असेल, रफ असेल आणि त्याच्यामध्ये देर इज अ लार्ज चेंज इन द डायमेन्शन्स. स्मूथ सर्फेसेस दॅट आर ऑफन ऑइली टू द टच. आपण जेव्हा टच केलं तर लक्षात येईल की एकदम सर्फेस असा स्मूथ आहे, ऑइली आहे. इन केस ऑफ कोल्ड रोल बार्स आर ट्रू अँड स्क्वेअर. याच्यामध्ये समजा स्क्वेअर बार असेल तर एक्झॅक्टली ट्रू असतील आणि एक्झॅक्टली स्क्वेअर असतील. ऑफन हॅव वेल डिफाईन एजेस अँड कॉर्नर्स. याच्यामध्ये वेल डिफाईन एजेस असतील अँड कॉर्नर असेल. इन केस ऑफ हॉट रोल इट मे नॉट पॉसिबल टू ऑब्टेन द वेल डिफाईन एजेस अँड कॉर्नर or even square in case of hot roll. Tubes more straight, जर अशा सिलेंड्रिकल ट्यूब असतील, दे आर मोर स्ट्रेट, एक्झॅक्टली स्ट्रेट ऑब्टेन करते, हॅव बेटर कॉन्सेंट्रिक युनिफॉर्मिटी. म्हणजे आतमधला जो डायमेन्शन असेल त्या पाईपच्या आतमधला तो थ्रू आउट इट्स लेंथ युनिफॉर्म असेल. दर विल नॉट एनी चेंज इन द डायमेन्शन. With better surface characteristics than hot rolled steel, cold rolled steel is often used for more technically precise application and where aesthetics are important. म्हणजे जिथं लुकिंग चांगलं दिसायला पाहिजे, चांगलं दिसायला पाहिजे, एस्थेटिक लुकिंग यायला पाहिजे आणि त्याचं सरफेससुद्धा स्मूथ असायला पाहिजे. ॲट दॅट टाईम यू कॅन यूज द कोल्ड रोल्ड स्टील. But due to the additional processing for cold finishing products, they come at a higher price. As I told earlier, the price of cold rolled steel is higher than hot rolled because there is the additional process. म्हणजे प्रोसेस वाढल्यामुळं कोल्ड रोलची किंमत जास्त असते कंपेअर विथ हॉट रोल्ड. कोल्ड रोलिंग ऑफ स्टील, the grain oriented steel is not used in rotating electrical machine. Keep in mind, cold rolled steels are generally used only for the transformer, not for the electrical rotating machines, in which the angle between the magnetic field and the rolling direction keep changing. In case of electrical machine, there is a continuous changing of magnetic direction, and therefore it is not used for the rotating machine, but it is used for the transformer. For this purpose, non-grain oriented silicon steel is used. The non-grain oriented silicon steel used for the rotating machines and grain oriented steel are used for the transformer. Properties of CRGO steel. It is a soft magnetic material and has the following properties. High magnetic permeability. In case of CRGO, there is a high magnetic permeability. Reduced magnetostrictions, there is less chances of producing noise and change in the dimension when you keep the material in magnetic field. High resistivity, due to high resistivity there is a reduction in eddy current losses. High stacking factor or laminatic factor that allows compact core design. Stacking means एकावर एक प्रेस करणे. ट्रान्सफॉर्मरमध्ये थीन अशा प्लेट्स असतात, दे आर स्टॅक टुगेदर, म्हणजे जसे दाबून ठेवल्या जातात. आता एकदम परफेक्ट स्ट्रेट असेल, सो देर इज अ लेस चान्सेस ऑफ एअर बिटवीन द टू प्लेट्स, त्याला म्हणायचं स्टॅकिंग फॅक्टर. म्हणजे स्टॅकिंग फॅक्टर चांगला असतो आणि त्याच्यामुळं काय होतं की कॉम्पॅक्ट डिझाईन होतं, कमीत कमी जागेमध्ये डिझाईन होतं. लो कोर लॉसेस, सो देर इज अ लेस लॉस ड्यू टू
hysteresis as well as eddy current losses. So low core loss in case of CRGO steel. Application of CRGO silicon steel as the transformer core. So the CRGO only used for the transformer core and not the core of other rotating electrical machine. CRGO grade steel mainly finds application as core material for power transformer and distribution transformer. High magnetic permeability leads to low excitation currents. ट्रान्सफॉर्मरमध्ये एक्सायटेशन करेज रिक्वायर्ड दॅट इज कॉल्ड मॅग्नेटायझिंग करंट. जर परमियाबिलिटी जास्त असेल इट रिक्वायर्स लो मॅग्नेटायझिंग करंट that you can study when you study the transformer. And lower inductions, low hysteresis and eddy current losses. So in case of CRGO, low hysteresis losses, low eddy current losses. Excellent stacking factor leads to better and compact design of the core and hence लो मटेरियल रिक्वायर्ड. मटेरियल कमी लागेल, त्याला वाइंडिंगचं मटेरियल कमी लागेल, कोरचं मटेरियल कमी लागेल. हाय नी सॅच्युरेशन कॅरेक्टरिस्टिक्स ड्यू टू CRGO देर इज इन्क्रीज इन द नी पॉईंट आणि त्याच्यामुळं काय होणार की लिनियर रिजन इन्क्रीजेस इन केस ऑफ BH कर. So high knee saturation characteristics, very low level of magnetostriction leads to noise reduction in noise, enhances the ease of winding and improves the productivity. ह्या सगळं झाल्यामुळं काय कॉम्पॅक्ट डिझाईनमुळं द मटेरियल कमी लागेल, वाइंडिंगचं सुद्धा मटेरियल कमी लागेल आणि त्याच्यामुळं इम्प्रूव्ज द प्रोडक्टिव्हिटी. बेनिफिट्स ऑफ CRGO for manufacturing of core of the transformer. CRGO is generally used for high flux density with small magnetomotive force, that is magnetizing current, to minimize the size of the machine. CRGO यूज केल्यामुळं त्या मशीनचं साईज कमी होतं, त्याला लागणारं मॅग्नेटायझिंग करंट कमी होतं, तो कोरचा एरिया कमी होतो आणि त्याला लागणारं कॉपरसुद्धा कमी होतं. ड्यू टू लेस साईज ऑफ द मशीन, आयर्न लॉस will also be less. Permeability is high, so less magnetizing current is required. Due to grain orientation, hysteresis loss will be reduced. In CRGO, the percentage of iron loss is less than HRGO that we have seen. Magnetic properties of CRGO material can be regained by heating of that magnetic material. The chemical composition of grain-oriented steel has higher percentage of silicon, which in turn increases the resistance compared to regular steel, which reduces the eddy current losses. So we have seen there is an increase in the resistivity of the material and therefore there is a decrease in eddy current losses in case of grain-oriented steel.